दोडामार्ग तालुक्याच्या आरोग्य सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेत राज्य शासनाने उपजिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक पदनिर्मितीस मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे रुग्णालयाच्या कार्यान्वयनाचा मार्ग मोकळा झाला असून तालुक्यातील नागरिकांना अधिक सक्षम आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्याची अपेक्षा निर्माण झाली आहे। सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार उपजिल्हा रुग्णालयाच्या आकृतीबंधानुसार आवश्यक वैद्यकीय आणि प्रशासकीय पदांना मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे डॉक्टर, परिचारिका, तंत्रज्ञ तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊ शकणार आहे। दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असून पदनिर्मितीच्या मंजुरीमुळे या प्रकल्पाला मोठी गती मिळाली आहे। विशेषतः तालुक्यातील दुर्गम आणि सीमावर्ती भागातील रुग्णांना उपचारासाठी जिल्हा मुख्यालयाकडे धाव घेण्याची गरज कमी होणार असून स्थानिक पातळीवरच अधिक सुविधा उपलब्ध होणार आहेत। या निर्णयासाठी आमदार दीपक केसरकर यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या सहकार्यामुळे हा महत्त्वपूर्ण निर्णय शक्य झाल्याचं सांगत त्यांनी शासनाचे आभार मानले। आरोग्य सुविधेच्या दृष्टीने दोडामार्गासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असून उपजिल्हा रुग्णालय लवकरच पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याची आशा व्यक्त केली जात आहे। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी शुभम गवस।